सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। डेंग्यू प्रतिबंधक महिन्याअंतर्गत बागिलगे डुक्करवाडी विद्यालयात जनजागृती मोहीम। गप्पी माशांद्वारे ढास निर्मूलनाची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना। डेंग्यू हा गंभीर आजाराचा मुकाबला करण्यासाठी स्वच्छता राखणे, साठवलेल्या पाण्याचे व्यवस्थापन करणे आणि ढास निर्मूलन करणे अत्यंत गरजेचे आहे। या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्यास डेंग्यूचा प्रसार रोखता येतो, असे प्रतिपादन कीटक शास्त्रज्ञ सुभाष कांबळे यांनी केले। डुक्करवाडी विद्यालय बागिलगे येथे डेंग्यू प्रतिबंधक महिना जुलै अंतिम आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक TV पाटील हे होते। प्रारंभी AB नाईकवाडे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला। प्रमुख मार्गदर्शक सुभाष कांबळे यांनी विद्यार्थ्यांना डेंग्यूची लक्षणे, कारणे व प्रतिबंधक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। विशेष म्हणजे त्यांनी गप्पी मासे प्रत्यक्ष दाखवून त्यांचा डासांच्या अळ्यांवर होणारा परिणाम स्पष्ट केला। गप्पी मासे डासांच्या अळ्यांना खाऊन त्यांची संख्या कमी करतात। पाण्याच्या टाक्यामध्ये हे गप्पी मासे सोडल्यास डेंग्यूचा फैलाव रोखता येतो, असे प्रात्यक्षिकाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं। कार्यक्रमात आरोग्य सेवक पुंडलिक पाटील, आरोग्य सेविका सरिता नाईक, आशा सेविका रेणुका कांबळे व अंजना कांबळे यांची उपस्थिती होती। सूत्रसंचालन व आभार राजेंद्र शिवणगेकर यांनी मानले। या उपक्रमाला जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्र माणगाव तालुका चंदगडकडील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका व BD विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शेवटी स्वच्छता राखा, डेंग्यू टाळा या घोषवाक्याने विद्यार्थ्यांनी परिसर जागवला। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।